वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा अलौकिक अशा रीतीचा हा भाग वाटतो की उभ्या आयुष्यामध्ये प्रभूलाच त्याचे पाय धरले म्हणजे धरले. त्याचीच सेवा, त्याची शरणागती, त्याचीच प्रदक्षिणा, त्याचंच पूजा, त्याचंच अशा रीतीचं केलं. ही गोष्ट एक प्रकारची कठीण आहे. सामान्य माणसं पंढरपुरामध्ये जरी आली तरी ती यात्रेचा काला होतो केव्हा, त्याच्या अगोदर नुसता काला होतो. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये 5 दिवस आपण मन भरून राहू शकत नाही त्या पंढरी क्षेत्राला आयुष्य देणार असेल कोण? णे बोधे आम्ही असू सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक परी दैवाचे, निधान हे वाचे सापडले. तर तील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप. न चळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठवी न हवा हृदयात. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले. विठ्ठला हलो हलो हलो. केणे बोधे आम्ही असू सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले. श्री संतांची ये माथा चरणावरी, साष्टांग हे श्री संतांची वैकुंठवासी ऋषी संत परमपूज्य धुंडा महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्य स्मरणाचा अशा रीतीचा हा पवित्र दिवस. विठ्ठला 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 पौष वद्य पंचमीस त्यांनी या मृत्यू लोकाचा आणि या भूवैकुंठ ठिकाणी निरोप अशा रीतीने घेतला. आपल्याकडे तिथी अथवा तो समय निवडण्यालाही एक प्रकारचं महत्व. संत महात्म्यांच्या निरोप घेण्याने अंतकालाने जसा जो समय असेल तो पवित्र होत असतो, ही एक प्रकारची धार. एरवी मरण्याच्या बाबतीत किंवा मृत्यूच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य लोकांची कल्पना ही आहे की शक्यतो एकादशी असावी किंवा सोमवार सारखा दिवस अशा रीतीने असावा.
बर जायचं असलं तर एखादा क्षेत्रासारखा देखील ठिकाण देश असावा. अशी देशकालाची वाट तुम्हा आम्हाला पाहावी लागते. पण संत महात्मे ज्या देशात जातात तो देशही पवित्र, आणि ज्या कालात ज्या तिथीला देह सोडतात ती तिथी देखील पुण्यतिथी एक प्रकारची होती. विठाला विठाला विठाला. हा 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 विठाला 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 विठाला. हो, पुण्यतिथीची वाट पाहून, पुण्य दिवसाची वाट पाहून देह सोडण्याची अपेक्षा करणारा एक वर्ग, आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशीला दिवसाला त्या काळाला पुण्य करणारा अशा स्वरूपाचा एक वर्ग. तेव्हा तुम्हा आम्हाला पुण्य अशा प्रकारची तिथी पाहावी लागते. पुण्य अशा रीतीचा देश, पवित्र देश पाहावा लागतो. याचं कारणच आहे की पुढील उद्धाराधिकाची, कृतार्थतेची, सफलतेची, पूर्णतेची पूर्ण सामुग्री आपल्या जवळ नसते. विठाला विठाला विठाला. हो, पुढील सद्गती संबंधी म्हणा, मोक्षाधिकाच्या संबंधी अशा रीतीने म्हणा, पुनर्जन्माच्या संबंधी पूर्ण सामुग्री आपल्या जवळ नसते. मग योग्य देशाची वाट, योग्य कालाची अशा रीतीची वाट पाहावी लागते. पण वैकुंठवासी परमपूज्य महाराजांसारख्यांचं जीवन जे हो जिवंत असता क्षणीच परमात्म रूप झालेले, मरणा ऐलीच कडे जे मज मिळवून गेले पुढे, ते मरणी आणि कीकडे जातील किवी. विठाला विठाला. हा हा हा. विठाला. हो असो. तेव्हा पौषवद्य पंच महाराजांच्या बाबतीमध्ये दुग्ध शर्करा न्याय अशा स्वरूप. पंचमीचा दिवस निवडला गेला याचा अर्थ आमच्या भावनेने अशा रीतीने आपण मानू शकतो की वारकरी संप्रदायामध्ये तशा अर्थाने पाचाचा आकडा अतिशय महत्वाचा असतात. संप्रदायाचं तत्वज्ञान मुळात 4 पुरुषार्थावर थांबलेलं नाही. विठाला विठाला विठाला. हो, 4ही पुरुषार्थ आपणास मान्य आहे. शास्त्र मान्य आहे, त्या अर्थी शास्त्र प्रतिपादित पुरुषार्थ आपल्याला मान्य आहे. त्यात 4था पुरुषार्थ तर परम पुरुषार्थ म्हणून आपण मानतो. हो, इतर 3 नुसते पुरुषार्थ आहेत. पुरुष त्यांची इच्छा केल्याशिवाय राहत नाही म्हणूनच त्यांना पुरुषार्थ म्हणायचं, एवढाच त्याचा अर्थ. म्हणून पुरुषाच्या जन्माच्या सफलतेला ते परिपूर्ण आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणून ते पुरुषार्थ आहेत. 4था मात्र परम पुरुषार्थ. इतर पुरुषार्थ पुरुषार्थच का, ते अनित्य अशा स्वरूपाचे आहे. 4था जो मोक्ष स्वरूप पुरुषार्थ आहे याला मात्र परम पुरुषार्थत्व दिलं की याची प्राप्ती की प्राप्तीच, पुन्हा अप्राप्ती नाही, पुन्हा त्याचा नाश हो नाही, पुन्हा त्याचा क्षय नाही. आणि पुन्हा त्याचा क्षय नाही, नाश नाही याचं खरं कारण असं आहे की त्याची प्राप्ती ही संभवत नाही, तो प्राप्तच आहे म्हणून. विठाला विठाला विठाला. हो, अशा रीतीचा हा 4था पुरुषार्थ खरा. पण या भूवैकुंठातून उगम पावलेला हा भक्तिरूप पंचम पुरुषार्थ मला मात्र तुमच्या अगोदर येण्याची शक्यता एक प्रकारची वाटते. विठाला विठाला विठाला. हो, तेव्हा
तेव्हा जीवनामध्ये हा ज्ञानाचाच भाग, समजूतच बदलली, क्रियाही बदलली, परिणामही बदलला. ज्ञान, क्रिया आणि परिणाम. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये देहाच्या संदर्भात आणि आयुष्याच्या संदर्भामध्ये समजूतच बदलत. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, अज्ञानाची भक्ती पयाची बोध कैसा, तयाची चित्ती बोध कैसा, बोध कैसा, बोध कैसा, कामिक भावना म्हणून भक्ती, पूजा, कीर्तन या मृत्यू लोकामध्ये सर्वदा सर्वजण करताना दिसत असले तरी प्रत्येकाची बैठक अशा रीतीची भिन्न आहे. आणि यात प्रामुख्यानं एक अज्ञानावर आधारलेली भक्ती आणि ज्ञानावर आधारलेली एक प्रकारची. महाराजासारख्यांचं जीवन यश कीर्तीच्या शिखरावर जाऊन पोहोचलाय हा भाग आपण पाहतोय. कुणालाही हेवा वाटावा अशा रीतीचं संपूर्ण जीवन त्यांचं. पण हे दिवस आणि हा काळ प्राप्त होण्याकरता आयुष्याचं काय करावं लागलं त्यांचे त्यांना माहिती. विठाला विठाला विठाला. हो म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या द्वाराच त्यांच्या जीवनाचं आपण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करूया. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ, करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही मुळातच या बोधाने संपन्न आहोत. आम्ही देहात असलो तरी देहाचे नाही. तो देह प्रधान जीवन अशा रीतीचं नाही. तो देहात असून देही अशा रीतीने नसलेले, जे देहच स्वतःला समजतात मग करणार ते देहाच्याच दृष्टीने. देहा करताच धर्म राहो अथवा जाओ. देहातच एकनिष्ठ झाल्यामुळे धर्म राहो अथवा जाओ. त्याच्या उलट धर्म अथवा देवच आपलं जीवन आहे असं समजणारे ते उलट समजतात. देह राहो अथवा जाओ अथवा राहो, जाओ अथवा पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. दृढ भाव पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा अलौकिक अशा रीतीचा हा भाग वाटतो की उभ्या आयुष्यामध्ये प्रभूलाच त्याचे पाय धरले म्हणजे धरले. त्याचीच सेवा, त्याची शरणागती, त्याचीच प्रदक्षिणा, त्याचंच पूजा, त्याचंच अशा रीतीचं केलं. ही गोष्ट एक प्रकारची कठीण आहे. सामान्य माणसं पंढरपुरामध्ये जरी आली तरी ती यात्रेचा काला होतो केव्हा, त्याच्या अगोदर नुसता काला होतो.
त्यातल्या त्यात एखादी तिथी वाढली तर मग फारच मोठा कालावधी. बरीच वारकरी म्हणजे आपली क्षमा बघून सांगतो बरं. एकादशी नंतरचा काल्याच्या मधला एखादा दिवस घटला तर निश्चित मनुष्य प्रफुल्लित होतो. आज एक दिवस, आता ह्या यात्रेकडे एक दिवस कमी आहे, एक दिवस कमी आहे, एक दिवस कमी आहे, आणि एखादा वाढला की कपाळावर जिना तयार होतो पायऱ्यांचा. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये 5 दिवस आपण मन भरून राहू शकत नाही, त्या पंढरी क्षेत्राला आयुष्य देणार असेल कोण? विठाला विठाला विठाला. हा हा हो, पण हे घडण्याकरता देह आणि देह संबंधी संसार हे आपलं खरं काम नाही, हे गौण आहे. जन्मजन्मात मिळणारे देह अनेक आहेत, जन्मजन्मात मिळणारे नातलग अनेक आहेत. या देहामध्ये असलेला अमर आत्मा मी आहे. येणे बोधे आम्ही असू सर्व येणे बोधे आम्ही असू सर्व. हा वामनवा करू हे निर्मळ हरी कथा. हो, या बोधाने अशा रीतीने ज्याचे आपण आहोत. खरं सांगू का आपल्याला, आपण 15व्या अध्यायाचा श्लोक नेहमी वाचतो. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हो, पण अंश कुणीकडे ना अंशी कुणीकडे. तो श्लोक तेव्हा सार्थ होतो की देवाचे चरण सोडावेसे वाटू नये, देवाचं नाम सोडावंसं वाटू नये, देवाशिवाय या जगात काही करावंसं वाटत बोलण्याचे नाही. आता देवा विना काही, आता देवा विना काही. हे बोलण्याचे नाही, आता देवा विना काही. व्यवहारात परमार्थात कुठेही देवाशिवाय काही बोल, ही हरिकथा आहे. आणि पुन्हा निर्मळ हरिकथा. होय, हरिकथा ती निर्मळ असावी. निर्मळ शब्द दोन्हीकडे न्यायचा प्रयत्न करावा लागतो. मुळात निर्मळ असलेली हरिकथा करू हा एक अर्थ. आणि आम्ही निर्मळपणाने हरिकथा करू. विठाला 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 विठा. हा 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 ठाला हा विठाला. हो, आता कथा निर्मळ आहे, यात काही प्रश्न नाही. पुरुषांत्रीन पुनातीही. हो, कथेचा संबंध विचारणारा, सांगणारा नव्हे ते घडविणारा. हो, या सर्वांना काय करते? पवित्रच अशा रीतीने करते. भगवंतच पवित्राणाम पवित्र यो मंगलानांच मंगल. हो, तो तसा पवित्र असल्यामुळे त्याची कथा देखील पवित्र. पण करू हे निर्मळ. हो, रात्री आपल्याला कीर्तनामध्ये श्रवणाला मिळालं की कथा उत्तम, हरिकीर्तन चांगलं खरं, पण तेही मलिन होऊ शकतं. हो, जीवनात कोणत्याही क्रियेला मलिन करणारे 2 भाग आहे, एक अभिमान आणि दुसरा अभिलाष. 2च गोष्टी, एक अभिमान आणि दुसरा कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाचा अभिलाष. या 2 गोष्टी. म्हणून फळी लाग सांडूनी देहसंग कर्मे करावी हा चांग निरोपमा. कोणत्या या क्रियेला मलिन करणारे हे एक प्रकारचे 2 दोष. विठाला विठाला विठा. हा 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 विठाला. हो, तेव्हा अशा रीतीने या बोधाचं व्याख्यान जरा वेळ राहिला तर मी भावार्थानंतर करीन. पण या उच्च बोधाने, अलौकिक बोधाने संपन्न झालेले महात्मे, त्यांचा बोधच बदललेला असल्याने क्रियेमध्ये हा आमूलाग्र अशा रीतीचा बदल होतो. आणि सतत आम्ही निर्मळ अशी भगवंताची कथा करतो. करण्याचा अभिमान नाही आणि केल्याचा अभिलाषही जीवनात ठेवणार. केवळ हरिकथा म्हणजे हरिकथा.
आणि अशी निर्मळ हरिकथा आमच्याकडून घडते. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, या संपूर्ण भूतलावर आमच्यासारखे दैववान आम्ही. विधान हे वाचे वाचे आम्ही भूमीवारी हो. एखाद्या सिंहासारखी गर्जना जगद्गुरु तुकोबारायांची या कडव्यात. पहिल्याही कडव्यात आम्ही शब्द आला, येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. हा संघटनेतील आम्ही आहे. साधू संतांच्या वाङ्मयाचा विचार करताना एक गोष्ट नजरेस येते ती अशी की जेव्हा चांगली गोष्ट त्यांना सांगायची असते, आमच्या जीवनात आम्ही काही चांगली करतोय तेव्हा ती मी करतो असं न म्हणताना आम्हीच करतो असं ते म्हणतो. ते आम्ही पदाने एक प्रकारचा त्याचा उच्चार करायचा, कारण मी करतो म्हणण्याने होणाऱ्या अभिमानाचे परिणाम अशा रीतीने पुढे जाणवतात त्याच्यामध्ये. हो, मी शब्द हा अभिमानाकडे नेईल म्हणून या करता ते चांगलं म्हणायचं तेव्हा आम्हीचा उच्चार. हो, आम्ही वैकुंठवासी आलो याची एक गावे आम्ही. हो, गुणाचा विचार करताना आम्ही आणि अवगुणाचा प्रसंगाचं वर्णन आलं तर मी अवगुणी अन्यायी, मी अवगुणी अन्यायी. किती म्हणून सांगू काही, किती म्हणून सांगू काही. हो, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले. हो, तिथे एक वचनाने माझे मज कळो इति अवगुण. हो, दोषाच्या बाबतीमध्ये एकटेपणा. हो, मग एकटेच जबाबदारी. पण गुणांचा विचार करायचा तर आम्ही. हो, समाज जीवनामध्ये किती भाषा तोलून मोलून अशा रीतीने वापरायची असते. तू कोणी घेतले. हो, म्हणून अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात अशा रीतीने या बोधाने संपन्न होऊन अशा रीतीची दिव्य हरिकथा करणारे आम्ही, निर्मळ हरिकथा करणारे आम्ही. आणि हे जर सौभाग्य लाभलं तर या भूमीवर गल्लीत, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात हो काही माणसं दैवाची भाषा बोलतात. या जिल्ह्यात माझ्यासारखा दैववान कोण आहे? माझ्या एवढा भ्रष्टाचार कोणीच करत नसल्यामुळे. विठाला हा विठाला हा विठाला विठाला हा 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 विठाला विठाला. हो, असं लोकरूढीतील दैवाची भाषा फारच भिन्न. 2-5 मुलं ज्याला आहेत त्याला दैववान म्हटलं. आता तो निपुत्रिकाचा दैववान, सगळ्या जगाचा दैववान होण्याचं काही कारण नाही. मुलगा नसलेला माणूस मुलगा असलेल्या माणसाला दैववान समजतो. आपण दैववान आहे. खरं तर मुलं असलेली माणसं,
मुलं नसलेल्या माणसाला दैववान समजतं. विठाला हा 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 हो, व्यवहारातली मोठी गंमतच आहे. घर नसलेली माणसं घर असलेल्या माणसाला दैववान समजतं, आणि घर असलेली माणसं घर नसलेल्या माणसाला हा काय समजतात? दैववान मनुष्य आहे, घराची उपाधी नाही. हो, महानगरपालिका नगरपालिकेच्या स्थितीमध्ये ज्यांची आता घरदार आहेत त्यांना जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या घर नसलेल्या माणसाला नाहीत हातात. आम्ही भूमीवरी एकपै दैवाचे निधान हे वाचे, तेव्हा लौकिकामध्ये आपण दैव हो मला वाटतं ते भाग्य ते दैव असेल, पण अशाश्वत दैव असेल. जास्त व्याख्यान करत नाही. आपण एवढे दैववान का ठरलात? निधान हे वाचे सापडले, निधान हे वाचे सापडले. हो, निधान भगवंताचं नामस्मरण हाच कुणी ठेवा आमच्या वाणीला सापडला. हो, महाराजांच्या वाणीच्या बाबतीमध्ये काय देवाचंच स्वरूप, देवाच्याच लीला, देवाचंच वर्णन, देवांचंच गुणगान. हो, हा जो निधान तो हा विठोबा निधाना, ज्याचे ब्रह्मादिका ध्याना, हे पाऊले समान, विटेवरी शोभती, विटेवरी शोभती. हो, असो मनुष्याच्या जीवनात वाणीमध्ये भगवंताचं नाव वसणं हा खऱ्या अर्थाने ठेवा, याला निधान म्हणतात. गमतीने बोलू का आपल्याला थोडस? निधान कसं कशाला म्हणावं याचं निदान अजून झालं नाही. नेमकं निधान म्हणजे काय, ठेवा म्हणजे पाताळीचे निधान, दाविल किर अंजन, होवावे लोचन पायाळाचे, त्याला ठेवा अशा रीतीने म्हणतात. पूर्वीच ठेवलेला तसं भगवंताचं नाम नव्हे, भगवंत हा जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारखे. हो, ते निधान आमच्या वाणीला, डोळ्याला सापडणारं निधान वेगळं, पण वाणीला अशा रीतीने सापडत. ज्या जीवनामध्ये एकदा देखील ते नाम मुखात येण्याकरता, जयाचे वाचे पुढा धोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ मुखाशी. एकदा येण्याकरता जर एवढं, तर अखंड येण्याकरता केवढं. माझी मधु झाली अनावर वाचा, छंद या किती पुण्याई पाठीमागची असेल, किती दैव पाठीमागे असू शकेल. म्हणून निधान हे वाचे सापडले. हो, आणखीही आमच्या मुखामध्ये जे धन सापडलंय, जो ठेवा सापडला, त्याचा लाभ आम्हाला एकट्या पुरताच नव्हे, आम्ही भाग्यवान का समजतो. विठाला विठाला करतील कुळे दोन्ही उभयता, उभयता. हो, तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप 9:30 होत आलेले आहेत. आणि आज कीर्तन नेमकं उशिरा सुरू झालाय, तेव्हा ठरल्या वेळी थांबवायचं, समाप्त करायचं,
की जेव्हापासून सुरू झालं तेव्हापर्यंत जायचं एवढं नक्की झालं पाहिजे. काही असो तर तिल कुळे दोन्ही उभयता. हो, या भगवन नामाचा ठेवा आमच्या वाणीत जो सापडला त्याचा परिणाम अथवा त्याचा लाभ कोणाला होऊ शकतो. कारण अन्य साधना आहेत बरं का, जप तप योग यागादी ही साधना ज्याच्या त्याच्या पुरती आहेत. हो, अन्यांना त्याचा उपयोग नाही. हो, कळलं. पण हे भाग्य आम्हाला का लाभलं. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. अशा रीतीचं हे भाग्य का. याने जो उच्चार करतो त्याचा एकट्याचाच उद्धार होईल असं नाही. तर तिल कुळे दोन्ही उभयता. कळलं. हे भगवंताचं नाम सुखस्थितीमध्ये गाता ऐकता. सुखरूप स्थितीमध्ये गाता ऐकता दोन्ही कुळे तरती. विठाला 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 विठाला. हो, गान करणाऱ्यांना म्हणजेच उच्चार करणाऱ्यांनाही तोच लाभ आणि ऐकणाऱ्यांना देखील तोच लाभ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोतृजनांना जे एक धन्यता दिली, श्रेष्ठता दिली, ती खरोखरी एक प्रकारची योग्य. कीर्तन करणारा जो असतो त्याची कदाचित पाहिली तर काही दृष्ट लाभही त्याच्या पुढे असतो. मान असतो, धन असतं, तो अनेक काही गोष्टी असतात. म्हणून कदाचित कीर्तनकार त्यामध्ये प्रवृत्त होत असेल, वेळ देत असेल. पण श्रवण करणारा या गोष्टीचा विचार न ठेवता देखील सतत ज्या अर्थी श्रवण करतोय त्या अर्थी त्याला देखील तेवढाच लाभ गाता ऐकता. म्हणून कीर्तन करणारा जेवढा मोलाचा आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक मोलाचा तो श्रवण करणारा आहे. हो, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये तर ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, पण ऐकणारे निवृत्तीनाथ आहे. ऐकणारे निवृत्तीनाथ. मी अजूनही श्रोत्यांचं फार वर्णन करीन, फार श्रेष्ठत्व देईल, पण त्याचा परिणाम कदाचित चुकीचा हो. मग श्रोते कदाचित कीर्तनकारापासूनही पाय पडून घेण्याची अपेक्षा करतील. आम्ही मोठे आहोत, श्रेष्ठ विठाला विठाला विठाला. हो, असो परत तिला कुळे दोन्ही उभयता. मोठा या कडव्याचं चिंतन करताना एक विचार माझ्या मनात आला तो असा की दोन्ही कुळ याचा अर्थ मातृकुळ आणि पितृकुळ. जो देवाचं नाव घेतो, नामस्मरण करतो, कीर्तन करतो, त्याच्या आईकडचंही कुळ आणि मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर उद्धार होतो. पण अडचण अशी आहे, अपवादाने मातृकुळातील आणि पितृकुळातील लोक नामधारकाला अनुकूल असतात. अपवादाने. खर तर त्याला ते विरुद्ध असत. दोन्हीकडचे लोक त्याची चेष्टा करतात, त्याला आडवे येतात, त्याला प्रतिबंध अशा रीतीने करतात. वस्तुतः तुमच्या दोन्हींच्याही कुळाचा उद्धार करण्याचा तो प्रयत्न करतोय. पण ज्यांच्या कुळाचा उद्धार होतो तीच कुळ नामधारकाला आमच्या कुळी नव्हते ऐसे त्याच्यावर ही कथा अशा रीतीने आणत असतो. ही चिपिसे निवडले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्या कीर्तनाने मोठे झालो, श्रेष्ठ झालो, दैववान ठरलो, भाग्यवान ठरलो, ते कीर्तन असं फलदायी तर आहे. पावयंती कुलानी पृथ्वींच विठाला 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 विठाला. हो, कळलं का. पावयंती कुलानी पृथ्वींच. हा नामधारक कीर्तन करणारा आपली कुळच्या कुळ अशा रीतीने पावन करतो. भागवतात तर असं म्हटलंय, मदभक्तियुक्तो भुवनं पुनाती वाग्गद गदा द्रवते यस्य चित्तम हृदत्य भीक्ष्णम हसति क्वचिच्च विलज्य उद्गायति नृत्यते च मदभक्तियुक्तो भुवनं पुनाती. परमपूज्य एकट्या गुरुवर्य परमपूज्य धुंगा महाराज यांनी कीर्तन केलं. प्रवचन हेही एका अर्थाने कीर्तन आहे, ते बदल आहे त्याच्यामध्ये एवढा.
प्रवचन हेही कीर्तनच आहे, कीर्तन हेही कीर्तनच आहे, भजन हेही कीर्तनच आहे, अगदी स्वगत केलेलं नामस्मरण हेही कीर्तन. एकूण सांगू का तुम्हाला, देवाविषयी जे जे असेल ते कीर्तन. एका ठिकाणी मला गाडीतून जाताना कीर्तन शब्दाचाच अर्थ एका बुद्धिमान माणसाने विचार, तुम्हाला घेऊन चालला होता त्याच्या गावी कीर्तनाला. म्हटलं महाराज कीर्तनात काय सांगितलं जातं, कसं सांगितलं जातं, तो सगळा भाग वेगळा. पण माझ्या मनात अशी शंका येते की याला कीर्तन का म्हणतात आणि कीर्तन शब्दाचाच अर्थ काय. आतापर्यंत बऱ्याच वेळा कीर्तन करून सुद्धा, कीर्तनात भरपूर बोलून सुद्धा कीर्तनाविषयी मी बोललोच नव्हतो, त्याचा विचार करायची पाळी आलीच नव्हती. पण त्याच्या प्रश्न विचारण्याने कळलं का मला एक विचार करायला संधी मिळाली. मी थोडासा विचार केला, कीर्तन म्हणजे काय. संस्कृतच्या त्या पुस्तकामध्ये साधारण कीर्तयती बोलणे एवढाच एक प्रकारचा अर्थ. मी म्हटलं बाबा कीर्तन म्हणजे बोलणे, असं होतं, कीर्तन म्हणजे बोलणे. म्हटलं महाराज मग कीर्तन म्हणजे बोलणे जर असेल तर या जगात कोण बोलत नाही. पुरुष बोलतात, स्त्रिया बोलतात, पुरुषापेक्षा स्त्रिया तर अधिक बोलतात. कळलं, सततच बोलतात ना. कोणी असलं तरी सर्वजण बोलतात, नसलं तरी बोलतात. काही काही बिचारी माणसं झोपेतही बोलतात. सगळं बोलणं तर मग जो जो बोलतो तो तो कीर्तन करतो असं म्हणता येईल का. कीर्तन म्हणजे बोलणं असं जर आहे तर जो जे जे बोलणं ते ते कीर्तन नाही. सांगू का आपल्याला, बोलणं म्हणजे कीर्तन आहे, गोष्ट खरी आहे. पण भगवंताविषयी जे बोलणं तेच बोलणं आहे. एरवी संसाराविषयी बोलणं नाही. तुम्ही आम्ही जे बोलतो ते रात्रंदिवस संसाराविषयी बोलतो. जेवण केलं का, भाकरी खाल्ली का, अमुक केलं का, तमुक केलं का, झोपलात का, उठलात का, बसलात का. आमच्या दूत महाराज दुपारी आपली चर्चा झाली होती, ते सहज मला सहज बोलून गेले, बरं चाललंय का. खरं म्हणजे सगळीच माणसं एकमेकाला हा प्रश्न विचारतात बरं का. ठरलेलं आहे बरं चाललंय का. कुणाचंच बरं चाललेलं नसतं तरी प्रश्न असतात. बरं चालतं तो काय संसार म्हणतात का त्याला. मी त्यांना आपलं गमतीनं म्हटलं ते यातलेच मोठे दर्दी आहेत, त्यामुळे त्यांना म्हटलं बाबा बरं चाललंय का म्हणण्यापेक्षा कळलं चालतं त्याला बरं म्हणणं याचं नाव संसार आहे. जे चालतं त्याचं नाव बरं तो संसार, आणि बरं चालतं त्याला परमार्थ म्हणतात. विठाला विठाला विठाला. हो, जीवनात बरंच चालत असेल तर तो परमार्थ, आणि चालतं त्याचं नाव बरं म्हणायचं. कसं काय आहे, बरं आहे का माणसाचं. दुसरं सुद्धा म्हणतो त्याला माहितीये का जरी बिघडलं तर हा काही सुधरून देणार नाही, त्यामुळे हा बऱ्याला बरं म्हणतोय. तरी पण पुढचा म्हणतो अहो बरं कसं शक्य आहे. मग तो जर म्हणतो अहो नुसतं बरं म्हणायचंय, मग याला समाधान वाटतं की बरोबर कशासाठी मी आपणच बोलत होतो सांगतो. थोडं भजन करा. विठाला विठाला विठाला. हो, कीर्तन यातला जो भाग आहे. बोलणं कशाला बोलणं म्हणायचं, देवाविषयी जे बोलणं तेच बोलणं आहे. एरवी संसाराविषयी बोलणंच नाही. तत्वज्ञानात संसारच जिथे अभाव रूप आहे तिथे त्याच्याविषयी बोलणं देखील अभाव रूप. सांगू आपल्याला, महाराजांचं पुण्यस्मरण असल्यामुळे आयुष्यभर महाराजच बोलले. एरवी जगातले लोक बोलले नाहीत. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हो, असो या दृष्टीनं म्हणाले एवढा मोठा परिणाम देणारं हे जे कीर्तन आहे. पावयंती कुला आणि पृथ्वींच तरतील कुळे दोन्ही. मग जरा अवघडही असेल, कठीणही असेल, हे तर हरिकथेचं वैशिष्ट्य आहे. परिणाम, फायदा, लाभ मोठ्यात मोठा आणि स्वरूप सोप्यात सोप, आणि सुलभताही सर्वांना. कळलं.
नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी. हो, एवढं सोपं अभंगाच्या 4थ्या कडव्यात अशा रीतीने हे सांगितलंय की हा मंत्र इतर मंत्राप्रमाणे चळणारा नाही, अत्यंत सोपा सुलभ अशा रीतीने कोणीही उच्चारावा. हो, अशा रीतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही कुणालाही कळलं. यारे यारे याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता, असा साधा सोपा सरळ सुलभ अशा रीतीचा हा मंत्र आहे. आणि तो मंत्र आमच्या वाचेला असा अभंगाच्या शेवटच्या कडव्यात जगद्गुरु तुका म्हणे विठ्ठल विसावा, विठ्ठल विसावा, तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठवीन हवा हृदयात. महाराजांचं पुण्यस्मरण असल्यामुळे या कडव्यांचा त्यांच्याच जीवनापुरता असा अर्थ सांगावासा वाटतो की देगलूर काय अन्य ठिकाणी काय. जरा या क्षणालाच तोंडापुढे आलं म्हणून बोलून जातं थोडस. शेवटच्या आजाराधिकामध्ये घरी नाही जमलं तर आपल्या एखाद्या श्रीमंत शिष्याकडे राहणाऱ्याची सुद्धा बरीचशी एक प्रकारची गर्दी असते. कुठेतरी जिथे जमेल तिथे एक प्रकारचं राहायचं. महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रेमाने पुष्ट केलेला समाज असा होता की मोठमोठ्या ठिकाणी ते राहू शकले असते. पण जीवनामध्ये आयुष्याची शेवटची घटिका पंढरीच्याच या क्षेत्रामध्ये एक प्रकार. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, विश्रांती अमुक तमुक अन्य ठिकाणी गुरुवारी मामासाहेबांचं सुद्धा मोठं एक आदर्श चिंतन आपल्या डोळ्यापुढे येत आहे की कधी काळी उसंत मिळाला तर नेवासा काय त्र्यंबकेश्वर काय अशा ठिकाणीच विसावा एक प्रकारचा घ्यायचा. पण अन्य कुठे अशा रीतीने प्रलोभनामध्ये पडायचं नाही. गुरुवारी परमपूज्य महाराजांनी देखील आपल्या जीवनात ही उक्ती सार्थ केलेली आहे की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, मी विठ्ठलाच्याच चरणार विंदी माझा देह अशा रीतीने एक प्रकारचा सोडणार. आणि तो एक प्रकारचा सोडला गेला. सगळंच जीवन त्यांचं अशा रीतीने कृतार्थ यामुळे झालं. तो साठवीन हवा हृदयात, आणि म्हणून किती किती साठवावं. म्हणून हाव ही तशी संतांना देखील असते आणि हाव संसारिकांना एक प्रकारची असते. फक्त हवेच्या पोटी साठवायच्या मालात फरक असतो. विठाला ह विठाला ह विठाला विठाला. हो हो, संसारिकाचा नाशिवंत अशा रीतीचा माल. आणि यांनी जो साठवलेला अशा साठवीना हवा, येणे सोसे मन झाले
परत माघारी घेत नाही, अभंगाचा विस्तारपूर्वक भावार्थ सांगितला गेला. आणि अतिशय महत्वाच्या शंका या संबंधी, थोड्याशा शंका म्हणा, एक थोडस चिंतन म्हणा, एक प्रति सांगायचं आणि आपली सेवा समाप्त करायची. एक वेळ मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भगवंताचं भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जलद
बोधे आम्ही असू सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले. ज्या बोधावर आरूढ होऊन जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्यांनी आणि त्यांचा मागोवा घेत परमपूज्य गुरुदेव महाराजांनी आयुष्यभर ही हरिकथा केली. ती कोणत्या बोधाने ती हरिकथा होऊ शकते त्याचं थोडक्यात चिंतन करायचं. कोणता अशा रीतीचा बोध आहे? या पूर्ण बोधाचं वर्णन खर तर संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ बोधमयच अशा रीती. कोणत्या अध्यायात आणि कोणत्या ओवीत ते वर्णन आहे असं काही म्हणता येणार हो नाही. परंतु चिंतना करता म्हणून जर बोलायचं झालं, येणे थोर बोधलेपणे तयाशी गादीही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत विठाला विठाला विठाला. थोर बोध व्यापक अशा रीतीचा. मला वाटतं थोर शब्द आला, मोठा शब्द आला की छोटा शब्द त्याला येतच. थोर मोठा हा सापेक्ष अशा रीतीचा शब्द. खर तर थोर शब्द सापेक्ष सुद्धा म्हणता येणार नाही, मोठा शब्द सापेक्ष. थोर तो थोर अशा रीतीचा थोर बोध यांनी आपल्या जीवनामध्ये जागवला आणि म्हणून ही क्रिया एक प्रकारची घडली. विठाला विठाला विठाला. हो, नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वित्ती मद्भावं सो अधिगच्छति. हो, या जगतामध्ये ज्या ज्या काही क्रिया घडत असतील, व्यवहार घडत असतील, ते जीवात्मा असं पाहतोय की या गुणाशिवाय ही क्रिया घडत नाही. खाणं पिणं लेणं राहणं वगैरे या सर्व क्रिया त्रिगुणात्मक आहे. हो, आणि मी मात्र या तीन गुणाच्याही पलीकडचा शरीरतेचा. न त्वं देहो नेंद्रियानी न प्राणो न मनो न धीहि विकारित्वात् विनाशित्वात् दृश्यत्वाच्च घटो यथा. विठाला 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 विठाला. हो, या देहाचा धडधडीत मी साक्षी आहे. हा देह माझ्या समोरच विनाश पावतोय. अनंत विकार या देहामध्ये आहेत.
हो, विनाशही त्याचा एक प्रकारचा होतो. हो, आणि मी ज्या अर्थी त्याला पाहतोय त्या अर्थी मी त्याच्याहून वेगळा आहे. आणि जर या देहाहून मी वेगळा आहे तर या देहाकरताच मी संपूर्ण आयुष्य वेचलं पाहिजे असं काय? विठाला विठाला हो, तै देह बुद्धी जाये आणि आपण पा आठवू होय तै. आता पुढे का ज्ञानोबर आन काही आहे ते वाचून, ते म्हणजे ते निर्गुण जे परब्रह्म आहे त्याच्या वाचून या जगतात दुसरी वस्तूच कुठे आहे? आता निर्गुण असे अनेक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केली टीक तयाची वरी. विठाला 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 हा 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 खरा हा विठाला. हो, देह बुद्धी संपूर्णतया आता नष्ट झाली ना. हो, आता सूक्ष्म भागाचा वेळ संपत झालेला आहे. जीवनामध्ये देह प्रतिबंधक का देहाचा अभिमान प्रतिबंधक? देहाभिमान अशा रीतीचा प्रतिबंधक ठरतोय. देह उलट साधक. तत्वज्ञानामध्ये ईश सृष्टीत असलेल्या या गोष्टी जर विकार रहित झाल्या तर त्याच साधक. हो, कळलं, त्या साधक अशा रीतीने ठरतात. देह अभिमान बाधक आहे. म्हणून देह बुद्धी जाये आपण पा आठवू होय तै आन काही आहे ते वाचून. त्याच्याशिवाय दुसरी वस्तू जर कोणती नाही मग त्याच्याशिवाय दुसरं बोलण्याचं कारणच नाही. विठाला विठाला विठाला. हो, इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादी जो. हो, जीवनात असा संकोचित बोध तुमचा आमचा आहे. हो, जे कर्म इंद्रियादी करतात पण मी करता आहे, मी करता भोगता आहे. आणि मला वाटतं याचा परिणाम आपल्याला पाप पुण्याधिकाच्या द्वारा जन्म मरणाची दुःख भोगण्यापर्यंत अशा रीतीने भोगावं लागतं. अहम ममतेची लवडसवडी मातेन पवती बापुडी. पुढे का जन्म मरणाचे दुथडी डहुळते ठेली आपला बोध या मार्गाने नेतो. आणि याच्याहून वेगळा असलेला संत महात्म्यांचा गुणान येतात अतित्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो अमृतमश्नुते. विठाला विठाला विठाला. हो, कळलं का? घटाची या खापरिया घटभंगी फिटलिया महदाकाश अपैसया असेच जैसे. कळलं हा? महदाकाश अपैसया झालेचे असे. हो, घट फुटला की त्याच्या खापऱ्या जरी अशा रीतीने वेगळ्या झाल्या तर त्यातलं महदाकाश किंवा त्यातलं जे आकाश आहे ते महदाकाश रूप होऊनच जात आहे. तसं देहाचं तादात्म्य सुटलं की जीव ब्रह्मरूपच अशा रीतीने या थोर बोधाने जो संपन्न एक प्रकारचा होत. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून मगाशी मी बोललो एक कीर्तनाचा वारा लागू देत नाही, आयुष्यातला कीर्तनाशिवाय एक वेळ जाऊ देत नाही. एवढा बदल झाला कसा? हा समजुतीचा एक प्रकारचा बदल. असा शिकलेला मुलगा, लहानपणी वडील वारलेले आणि आईनेच त्याला लहानचा मोठा केला, पदवीधर केला, नोकरीलाही लावला, कष्ट करून काम केलं होतं तिने. पुढे त्याचं लग्न झालं, तो एकुलता एक. आईचा जिव्हाळा असा होता की या मुलाला आता जरी याचं लग्न झालं, सुनबाई हातात आली तरी याचा डबा आपणच करून द्यावा, जेवण याला आपणच द्यावं. म्हणून स्वयंपाकाचा डबा अजून सासूबाईने आपल्याच हातात ठेवला होता आणि आडवी तिडवी बाकीची जी कामं ती सुनबाईकडे असायची. बरेच दिवस असे लोटल्यानंतर त्या बिचाऱ्या सुनबाईलाच असं वाटलं की म्हणजे आता आपण सतत स्वयंपाक करता, त्यांचा डबा तुम्ही करता, पण तुम्ही पुढे जर करणे असा झाला तर मग माझी पंचायत होईल, मला सवय लागली पाहिजे. तेव्हा मलाही सवय लागण्याकरता कधी कधी मलाही डबा तयार करू द्या, मी आजच्या पोळ्या मी करणार डब्याच्या. आता यांना ऑफिसला जायचं, पहाटे उठून तो डबा करायची पाळी यायची. आता पहिल्यानेच ते श्रीमंता घरची मुलगी, ते योगाने इथे आल्याच्या नंतर स्वयंपाकाचा प्रश्न आला नाही, त्यामुळे तिने पहिल्यानेच त्या पोळ्या करायला घेतल्या. आणि सवय नसल्यामुळे परिणाम असा तर गमतीचा झाला. त्या पोळ्या काही सोयीच्या जमेना. खरं म्हणजे पोळी म्हटले की गरगरीत पृथ्वीचा नकाशा गोल असा असतो आपल्या माता भगिनींचा. हो,
कसं माप त्याचं तयार असतं कोण नाही, पण अगदी पृथ्वीसारखी ती गोल गरगरीत होते. पण ही सुशिक्षित मुलगी पदवीधर, तिचा तो पृथ्वीचा नकाशा झाला नाही, तो भारत. हो, भारतासारखी ती दिसायला. तिला वाटलं पहिली पोळी एखाद्याची दुसरी टाकू आपण, दुसरी टाकायचा प्रयत्न केला, दुसरी सुद्धा कटली तशी. महाराष्ट्र. बरं, त्या मऊ वगैरे अशा व्हाव्या ते नाही, त्या दृष्टीच वेगळं. त्या डब्यात बसेन अशा झाल्या त्या पोळ्या, घाईगर्दीनं घातल्या. हो, गारुड्याचा सर्प जसा असतो ना, हो, तो वरून झाकण लावलं तरी असं वर डोकं काढ, तशी ही पोळी सुद्धा अशी वर उडायचा प्रयत्न करा, घडी काही तिची होत नसते. कसा बसा तो डबा असा तिने झाकला. हा बिचारा ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिथे दुपारी जेव्हा जेवण करायची पाळी आली, तेव्हा त्याने जेव्हा तो डबा सोडला, त्याचा वरचा कपडा, तेव्हा आतल्या पोळ्यांनीच त्याचं झाकण उघडलं. हो, त्याला असं हाताने काढावं लागलं नाही. पोळ्यात गमतीच्या होत्या त्याच. बरं, तो असा कुरतोडून म्हणा, असं घास खायचा म्हणा, तर ती तुटेनाशी झाली होती पोळी. विचित्र, त्याचा आकारही सुचना. त्याने काय केलं मग, ते न उघडता डबा असं आतून पोळी आपलं खाऊन घ्यायचा प्रयत्न आहे. आपली अशिक्षित माणसं बिचारी खेड्यातली 10-5 जण जर दुपारी एकत्र आली ना, ती सगळ्यांचे जेवण एकत्र करतात. तशी सुशिक्षित मंडळी करत नाहीत, कारण ती एकत्र दाखवण्यासारखी नसतातच बहुतेक ते डबे अशा प्रकारच्या. एकमेकाचे पदार्थ पाहण्यासारखी नसतात ती तशी. कसा बसा तो डबा त्याने आपला उरकला ना, असा संताप झाला त्याचा की न जाऊन ही पोळी जर माझ्या मित्रांनी पाहिली असती, काही झालं असतं तर काय प्रकार झाला असता. बरं, पोळी ही आई बनवते ही त्याची धारणा. रोजचा डबा आपली आई करते. आज आई काही ठिकाणी नव्हती का, शुद्धीवर नव्हती का, काय नव्हतंय, कशा करते अशी पोळी केली. घरी आला रे आला की जो आईचा घाम धरला त्याने सारखा बोलू लागला, शब्दावर शब्द, शब्दावर शब्द, शब्दावर शब्द. आईने परत सहन केलं ते. शेवटी त्याला असह्यच झालं, तो जास्तच भांडू लागला त्या बाबतीत. मग शेवटी म्हातारी नाईलाजाने म्हटली, वेड्या तू कशाला मला बोलतोस रे, मी अशा पोळ्या करते का. एवढ्यातच त्याच्या लक्षात आलं की अरे मग ह्या आईच्या पोळ्या नाहीत. आणि मग त्या पत्नीच्या आहेत असं कळल्याबरोबर तो लगेच म्हणतो मग होतच असतं, चालतच असतं. हो, कळलं. कदाचित पीठ, गिरणीचं पीठ बरोबर अशा रीतीचं नसेल, दळण अशा रीतीने बिघडलं असेल, काहीतरी एक प्रकार झाला. आता बदल झाला एवढा. हो, पहिल्याने जो एक प्रकारचा क्रोधात आला होता तो अगदी आता सहनशीलतेत येऊन बसला. हो, कळलं. ही क्रिया बदलली का, ज्ञान बदललं. विठाला विठाला विठा, हा 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 हा, विठाला 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 विठाला. हो, तेव्हा 3.5 हाताचा देह मी अशी जी अल्प समजूत, हो कळलं का, अल्प समजूत एक प्रकारची असते ती त्याला देहाचाच संसार करण्याकरता त्याचं आयुष्य घालवते. पण या देहाहून असलेला अनुरणीया थोकडा, अनुरणीया थोकडा, अनुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर, कलेवर, तुका आकाशा एवढा, हो असो या रीतीने तुकोबारांचा जो व्यापक बोध, ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. या बोधावर येऊन हे महात्मे गप्प बसतात का, तटस्थ राहतात का, नाही. हो, वेदांत आणि वारकरी संप्रदाय इथेच अशा रीतीचं चिंतनात येतोय की वेदांतामध्ये कृतकृत्यश्च भारत ज्ञानिया पुरुषा, कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. हो, इथे होत आहे. पण संत महात्मा सांगतात नाही नाही, मीची होऊनी पांडवा,
करीती माझी सेवा परी नवलावो तो काय सांगावा. हो, म्हणून त्या 9व्या अध्यायामध्ये उत्कृष्ट रीतीने महात्मा नसतो पार्थ दैवीम प्रकृती मानसुता. पुढे आहे का आपण भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. ज्ञात्वा भूतादिमव्ययम भजंती, मला जाणून माझं भजन करतात. कसं करतात ते पुढच्या श्लोक. सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च करू हे निर्मळ हरी कथा. करू हे निर्मळ हरी याचा सासूर येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. करू हे निर्मळ हरी कथा. हो, या महात्म्यांनी या बोधावर जाऊन काय केलं? गप्प बसलेलं नाही, तटस्थ झालेलं नाही. हो, पुन्हा जगदोद्धारासाठी आणि स्वतःची आवड म्हणून कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे. हो, तर या महात्म्यांचं वर्णन ज्ञानोबाराने फार सुंदर एक प्रकारचं केलंय. पहाटे विन पहावित अमृते विन जीववीत योगे विन दावीत काय अल्ल डोळा. हो, त्याच्या पुढचा एक प्रकारचा तेजे. हो, हे महाराजांचंच वर्णन करतो या ओव्याच्या द्वारा. तेजे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे पिदा. बोध संपन्न हरिकथा करणाऱ्या महात्म्यांना ज्ञानराज माऊलीने तेथे 4 उपमा दिल्या. हो, त्या व्यतिरिक्त उपमा आहेत त्याच्याही पण उपमा. हो, सूर्य तैसे सोज्वळ परी तो अस्तवे हे किदा. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. मेघ उदार परी ओसरे. हो, महाराजांची चातुर्मास्य ज्ञानेश्वरी चालायची. खरं चातुर्मास म्हटलं की पावसाळ्यातच येतो, ही गोष्ट खरी आहे. पण पाऊस कधी पडेल कधी न पडेल. हो, ज्ञानेश्वरीचं प्रवचन कधी होईल कधी न होईल. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी हे निश्चंकपणे सपाखरे पंचान. हो, सिंहा स्वावलंबी अशा रीतीने आहे पण कठोर आहे. हो, हे सिंहासारखे खरे पण प्रेमाची पाखर घालणारे. विठाला 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 खरा हा 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 खरा. हो, ऐशेनी माते विश्वी कथित कथितेने तोषे कथू विसरत तया बोधा माझी विरत. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. करू हे निर्मळ हरी कथा. हो, वेळेच्या दृष्टीनं जेवढा भाग आपल्या पुढे मांडायचा तेवढा मांडला. पण जाता जाता एक 4 वाक्य महत्वाची मला सांगितली पाहिजे आणि ते म्हणजे ही संयुक्त पुण्यतिथी. महाराजांचे तर पुण्यस्मरण आहे पण महाराजांच्या जीवनाशी समरस पावलेल्या सौभाग्यवती अम्मा यांचंही पुण्यस्मरण. आता त्यांच्या बाबतीमध्ये फार वेळ तर नाही सांगता येणार नाही. मला 2च या भगवंताच्या निवासस्थानासंबंधी एक प्रकारचं बोलावं. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे. भगवंतानी अशी जवळजवळ ही 8 ठिकाणं सांगितलेली आहेत. किंवा महाराज आणि अम्मा यांनी या 20व्या शतकामध्ये एक आगळं दर्शन समाजाला एक प्रकारचं घडवलं. पण आपल्या जीवनापुरता यांच्यापासून बोध घ्यायचा कसा? मला वाटतं एवढंच की महाराजांनी मनुष्याने जीवन जगावं कसं हे शिकवलं. जगावं कसं हे शिकवलं महाराजांना आणि मरावं कसं हे शिकवलं अम्मांनी. विठाला हा विठाला हा हा विठाला हा विठाला कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. हा हा विठाला
आपल्याला. एरवी मरण हा काही कोणाच्या आवडीचा विषय नाही, अपेक्षेचा विषय नाही. कोणाची वाट पाहता? मरणाची. असं काही झालं का? माणसं वाट पाहत बसतात कधी कधी वेळेला. कोणाची वाट पाहता? व्याहाची वाट पाहतात, जावयाची वाट पाहतात, कळलं, ऐश्वर्याधाऱ्याची वाट पाहतात, शाळेत गेलेल्या मुलाची वाट पाहतात, एखादी आजीबाई म्हणून ओटावर उभी राहिली, कळलं. का आजी कोणाची वाट पाहता? काळाची वाट पाहता. त्याची वाट पाहायला कोण तयार आहे? आला तरी जायला तयार नाही, तिथे वाट कोण? अगा मरहा बोल नसा. मरण नावाची वस्तू अशी आहे की कुणालाच आवडत नाही आणि कुणालाच चुकत नाही. असा उपेक्षेचा विषय असलेला मरण, पण आम्हांनी आपल्या जीवनातली ही क्रांती दाखवून दिली की तो विषय अपेक्षेचा झाला. आता कुणी असं म्हणू शकत अरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली